शहराजवळ अरबी समुद्रामध्ये बुचर आयलंड जवळ नीलकमल कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्यामुळे एक भीषण अशा प्रकारचा अपघात झालाय। साधारणपणे 3:55 ही घटना घडली आहे। ही जी काही नीलकमल बोट होती याच्यावरच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी जी काही माहिती दिली आहे त्या माहितीनुसार सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित केलं आहे। यामध्ये 3 नौदलाचे आहेत आणि 10 नागरिक आहेत ज्यांना मृत घोषित केलेलं आहे। 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीनं बचाव कार्य हातात घेतलं। या बचाव कार्यामध्ये नौदलाच्या 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली। अद्यापही शोध कार्य सुरू आहे, त्यामुळे याची अंतिम माहिती उद्यापर्यंत आपल्या हातामध्ये येईल। सर्व शासनाच्या यंत्रणा याच्या कामी लागलेल्या आहेत। जे काही मृतक आहेत त्या मृतकांना 5 लाख रुपयाची मदत ही या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून दिली जाईल आणि या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी ही शासनाच्या वतीनं आणि नौदलाच्या वतीनं केली जाईल। मुंबई के पास समुद्र में जो बुचर आइलैंड है वहां पर आज 3:55 पर नीलकमल नाम की एक जो प्रवासी वेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है, एक्सीडेंट हुआ है। इस एक्सीडेंट में तकरीबन 101 लोगों को सुरक्षित बचा लिया गया है, किंतु 13 लोगों की मृत्यु इसमें हुई है। शाम 7:30 बजे तक की ये जानकारी है। इन 13 लोगों में 10 सिविलियंस है और 3 नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है। 2 व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है। नेवी, कोस्ट गार्ड और पुलिस इन्होंने 11 क्राफ्ट और 4 हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है। अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है, जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी। अभी तक की जानकारी हमने आपको दी है। जो जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से 5 लाख रुपए दिए जाएंगे और ये जो पूरी घटना है इस घटना की तफ्तीश ये पुलिस भी करेगी और नेवी भी करेगी। सर, या प्रवासी बोटी ज्या आहेत अनेक वेळा पाहिलं तर सेफ्टी बेल्ट जे आहे ते लावलेले दिसत नाहीत। अनेक वेळा प्रवास करताना सेफ्टी बेल्ट नसतात, त्यावरती निर्बंध काय आणले जातील? या हा ऍक्सिडेंट तसा नाहीच आहे। हा जो ऍक्सिडेंट आहे याच्यामध्ये आता जी प्राथमिक माहिती आम्हाला देण्यात आलेली आहे त्या माहितीप्रमाणे ही जी नीलकमल बोट होती ही बोट नीट चालली होती। मिलिटरीची जी बोट आहे त्या बोटीला नवीन इंजिन त्यांनी लावल्यामुळे त्याच्या नवीन इंजिनची टेस्ट ते घेत होते। त्याचा व्हिडिओ देखील आता उपलब्ध आहे, आपण बघितला असेल तर ते 8 आकार जो काढतात ते टेस्टिंग त्याचं चाललं होतं आणि त्या टेस्टिंगच्या वेळी त्यांचं प्राथमिक मत असं आहे की इंजिनचा काही थ्रॉटलचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे त्यांचा ताबा गेला आणि थेट
या नेव्हीच्या बोटीने या नीलकमल बोटीवर जाऊन त्या ठिकाणी ती आदळली आणि त्यातनं अपघात झालेला आहे.